उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा होते। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीदरम्यान दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली। यावेळी शिंदेंनी अमित शहांना शाल आणि शिवरायांची मूर्ती भेट दिली। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। तसंच हा अनेक जिल्ह्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय होईल अशी माहितीही शिरसाटांनी दिली आहे। यवतमाळच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। यवतमाळच्या पालकमंत्री पदावर संजय राठोड यांनी दावा केला। मंत्रिमंडळात आपल्याकडे जे खाते होते तेच कायम ठेवण्यात आले, त्यामुळे पालकमंत्री पदही कायम राहील असा दावा संजय राठोड यांनी केला आहे। रायगड पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावलेंनी इच्छा व्यक्त केली। आमच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मीच रायगडचा पालकमंत्री व्हावं असं वाटतं, असं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलं। अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं उघड झालंय। राजकीय जीवनात एखादा माणूस मोठा होत असेल तर अशा वृत्ती समोर येत असतात, अशी भूमिका केणेकरांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे। मंत्री चंद्रकांत पाटलांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय। उच्च आणि तंत्र शिक्षण पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटलांकडे आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी वनमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय। गेल्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी वनमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती। यावेळी नाईकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ऍक्शन मोडवर आलेत। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात 10 नंतर रुग्णांना उपचार मिळत नसल्याची माहिती आंबेडकरांना मिळाली, त्यामुळे आंबेडकरांनी या रुग्णालयाला भेट दिल्यानं यावेळी डॉक्टरांची तारंबळ उडाली। परभणीतील जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकरांचं राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर भव्य नागरिक सत्कार करण्यात आला। तसंच बोर्डीकरांना 21 तोफांची सलामी देत जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू ठेवून विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू असं विधानही यावेळी बोर्डीकरांनी केलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली दरम्यान लाल परीनं प्रवास केला। यावेळी सरनाईक यांनी प्रवाशाच्या समस्या जाणून घेतल्यात। राज्यातील सर्व आगारांची पाहणी करून धोरणात्मक निर्णय घेणार असून राज्यातील परिवहन सेवेचे रुपडं पालटणार असल्याचंही सरनाईक म्हणाले। लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये सुरू होतील अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली। सर्व लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्यानं पैसे मिळतील असं सांगत महानगरपालिकेच्या निवडणुकीतही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असंही खोतकर म्हणाले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। काम पूर्ण झाल्यानं आता जानेवारीत या टप्प्याचं लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे। दादर येथील महापौर निवासस्थान इथं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे। धनंजय मुंडेंनी बीड सरपंच हत्या प्रकरणी होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिले। वाल्मिक कराडांची सुरेश धस यांच्यासोबत जवळीक होती असंही धनंजय मुंडे म्हणाले। सरपंच हत्येप्रकरणी आरोपी कुणीही असो त्याला फाशीच झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। मला पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केले। बीड आणि परभणी प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी गांभीर्यानं घेतलं। या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले। बीड हत्याकांडाला मंत्री धनंजय मुंडे जबाबदार आहेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली। बीड आणि परभणीचा निषेध करण्यासाठी विरोधक 29 डिसेंबरला भव्य विरोध मोर्चा काढणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। तसंच उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बीड आणि परभणीचा दौरा करणार असल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे। बीड आणि परभणी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी केली आहे। बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा ट्विटद्वारे बोट ठेवलंय। बीडमधील शस्त्र परवान्यांची चौकशी लावा, तसंच पिस्तूल दाखवून पैसे कमवणं रील्सवाल्यांना सोपं वाटतं अशी टीकाही त्यांनी केली आहे। कल्याणमधील पीडित अल्पवयीन मुलीवर अखेर अंत्यविधी करण्यात आलेले आहेत। नराधम आरोपी विशाल गवळी याला फाशी होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करू दिलं जाणार नाही असा आक्रमक पवित्रा पीडितेच्या नातेवाईकांनी घेतला होता। मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले। कल्याणमधील घटना संतापजनक असून माणुसकीला काळीमा फासणारी अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली। तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असंही वाघ यांनी म्हटलंय। कल्याणसारख्या प्रकरणांना रोखलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। तसंच लोकांची मानसिकता बदलून पुढची पिढी संस्कृत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही ते बोलताना म्हणाले।
भिवंडी शहरातील अनेक गटारांवरील चेंबर नादुरुस्त आहेत, तर काही ठिकाणी चेंबरची चोरी झाली आहे। त्यामुळे पुढील 15 दिवसात चेंबरची दुरुस्ती न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना दिंडोरी पोलिसांनी उद्ध्वस्त केला। एका लॉजवर हा छापखाना सुरू होता। यावेळी प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला, तर 20,700 रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेतला असून तिघांना बेड्या ठोकल्या। ठाण्यातील शहापुरात लालपरीची अवस्था दयनीय झाली आहे। शहापूर एसटी आगारातील 90% अधिक बसेस पूर्णपणे नादुरुस्त आहेत, त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करतायत। पुण्याच्या इंदापूरमध्ये बीड आणि परभणीतील घटनेचे पडसाद उमटलेत। इंदापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। दोन्ही घटनांमधील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मराठा समाजानं केली आहे। मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळा नव्यानं उभारण्यात येणार आहे। या कामाच्या फाउंडेशनची खोदकाम सुरू करण्यात आली आहे। त्या दरम्यान खोदाईच्या कामात कठीण खडक सापडल्यामुळे कामाचा वेग मंदावत असल्याचं सांगण्यात आलंय। शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त वाशिममध्ये शोभायात्रा काढण्यात आली। तसंच पंजाबराव देशमुखांची प्रतिमा पालखीत ठेवून गावामध्ये प्रभात फेरीही काढली। यावेळी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या। पंजाबराव देशमुखांच्या 126व्या जयंतीनिमित्त अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं। साताऱ्याच्या कामेरी येथील जवान शुभम घाडगे यांना जम्मू काश्मीरच्या पूंछ इथं अपघातात वीरमरण आलं होतं। घाडगेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडालेला होता। नाशिकच्या निफाड तालुक्यातील सुखेन गावामध्ये विहिरीमध्ये बिबट्याचा मृतदेह आढळून आला। दरम्यान वन विभागाला समजता तातडीनं बिबट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणाला पसंती देत आहेत। यावर्षी सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली आहे, तर पर्यटकही पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत। कोल्हापुरातील अंबाबाई देवीचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दर्शन घेतले। पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच पंकजा मुंडे या कोल्हापुरात आल्या। मंत्रिपदाची जबाबदारी निश्चित यशस्वीपणे पार पाडणार असा विश्वास यावेळी मुंडेंनी व्यक्त केला। भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खान यांनी आज त्यांच्या पत्नीसह साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी साईबाबा संस्थाननं दोघांचा सत्कार केला, तर सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच प्रार्थना मी साई चरणी केली अशी प्रतिक्रिया यावेळी झहीर खान यांनी दिली। नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता भाविकांना दर्शनासाठी पुढील काही दिवस 24 तास सुरू राहणार आहे। 5 जानेवारीपर्यंत हा घाट रस्ता 24 तास सुरू असेल। नववर्ष आणि नाताळ सणाच्या सुट्ट्यांमुळे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे। करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला। करीना थापा हिनं आपले प्राण पणाला लावून आग लागलेल्या अपार्टमेंटमधील 70 कुटुंबांचं रक्षण केलं होतं। येवला शहर पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई केली। येवला सिन्नर या 2 ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत 19 नायलॉन मांजाचे रेळ जप्त केले। या प्रकरणी दोघांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचे प्रमुख प्रमोद गुगेला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। बाळू डोंगरे खून प्रकरणी न्यायालयानं ही सुनावणी दिली आहे, तर रुग्णालयात काम करणाऱ्या बाळू डोंगरेला प्रमोद गुगे आणि अनिकेत मुंडेनं जबर मारहाण केली होती। त्यात डोंगरेचा मृत्यू झाला होता। अकोल्यात एका मनोरुग्णानं झाडावर चढून धिंगाणा घातलाय। अग्निशमन दलाच्या मदतीनं झाडावर चढलेल्या मनोरुग्णाला झाडावरून खाली उतरवण्यात आलं। वर्ध्यामध्ये इंस्टाग्रामवर मैत्री करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलंय। महिलेला विदेशी गिफ्ट पाठवून ते कस्टम विभागात पकडल्याचं सांगत आरोपीनं 28 लाख रुपये उकळले। या प्रकरणी महिलेनं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली। पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्यसाठ्यावर कारवाई केली। पोलिसांनी 96 बॉक्समधील 3,27,000 रुपयांची दारू जप्त केली। यामध्ये मद्यसाठा बाळगणाऱ्या प्रदीप आवताडे विरोधात गुन्हा दाखल झालाय। पुण्यात 54 वर्षीय परप्रांतीय नराधमानं 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करून मुलीची निर्घृणपणे हत्या केली होती। या प्रकरणी राजगुरुनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली। नवी मुंबईत स्वस्तात अमेरिकन डॉलर घेण्याचा मोह एका टेम्पो चालकाला चांगलाच महागात पडलाय। एपीएमसी परिसरात बोलवून चालकाकडून 5 लाखांची रोख रक्कम घेऊन त्या बदल्यात अमेरिकन डॉलरचं बंडल दिले, मात्र त्यात एक अमेरिकी चलनाची नोट आणि त्याखाली कागदाचा गठ्ठा मिळून आलाय।